पाठात तुम्ही स्थिर झालात, त्या हरिपाठात स्थिर झालं, त्याचं फळ काय? ज्ञानोबा सांगतात, हरिपाठी गेले ते निवांतचे ठेवे. ही निवांतता जर जीवनात प्राप्त करायची झाली तर हरिपाठात स्थिर व्हावं लागते. आजचा दिवस वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे, आज वारकरी संप्रदायात असणाऱ्या 3 संतांचं पुण्यस्मरण आहे. संत श्री सोपान काका महाराजांचं पुण्यतिथी अर्थात पुण्यस्मरण आजचाच दिवस आहे. संत श्री संताजी महाराज यांचे पुण्यस्मरण आजच आहे. आणि भगवान ज्ञानोबाराय ही चारी भावंड ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळली ते संत श्री कान्होबा महाराज पाठक, त्यांचे पुण्यस्मरण आजच आहे. सप्ताह नामजपाचा आहे, नामचिंतनाचा आहे आणि 3 संतांचं पुण्यस्मरण आहे. दोघांचा समन्वय कसा घालायचा म्हणून या अभंगात नामधारक महापुरुषाची महती गाणारा हा अभंग आहे. कली धर्माचा विचार करायचा झाला तर सर्व संतांनी कलियुगाचं खरं नियत साधन जर कोणतं सांगितलं असेल तर ते नाम. प्रत्येक युगाचा विचार करताच प्रत्येक युगात युगधर्म आहे. कृतयुगाचा युगधर्म आहे, कृतय ध्यायतो विष्णू, ते देवाचं ध्यान शक्य होतं का त्या काळात अंतःकरण पवित्र होते. आज खऱ्या अर्थानं अंतःकरण तितकं पवित्र राहिलं, विकाराने अंतःकरण ग्रासल्या गेलं आणि अशा काळात ध्यान शक्य नाही. कृतयुगातले चिंतन सांगतात, अशोकपती नावाचा राजा होता म्हणे. अरण्यात असणाऱ्या सगळ्या ऋषीला एकदा वैश्वानर भगवंताचा ज्ञानाची अपेक्षा झाली. ते त्या काळात सिद्ध असणाऱ्या उद्दालकाकडे आले. उद्दालक ऋषीला हात जोडले, भगवन आम्हाला जठरात असणारा अहम वैश्वानरो भूत्वा, त्या वैश्वानर विद्येचं ज्ञान, ती विद्या आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं, माझ्याकडे ही विद्या नाही, पण तुमची व्यवस्था करतो. या राजाचा जो राजा आहे तो अश्वपती या विद्येनं संपन्न आहे. आपण मलाही ती विद्या प्राप्त करायची आहे, म्हणून ती विद्या जर तुम्हालाही पाहिजे असेल तर आपण सगळेजण त्यांच्याकडे जाऊ. कोणाकडे जाऊ? त्या अश्वपती राजाकडे आले, हात जोडले. अश्वपतीने त्यांचा आदरातिथ्य केलं, कारण तो राजा होता आणि साधूला मानणारा राजा होता. आदरातिथ्य केलं, बसायला आसन दिले, पूजा केली, काही दान दक्षिणा दिली. दक्षिणा घेऊन साधू काही प्रसन्न दिसले नाही. त्यांना वाटलं कदाचित साधूला हे पॉकेट कमी वाटत असेल. वाटते ना, कदाचित असं होते, हे दिलेली दक्षिणा कदाचित त्यांना कमी वाटत असेल. त्यांनी सांगितलं, चिंता करू नका, काही दिवसात मी एक मोठा यज्ञ आरंभ केलेला आहे. यज्ञ झाल्यानंतर जेवढी काही संपत्ती उरणार आहे तेवढी मी तुम्हाला दान देणार आहे. तुम्ही तितके दिवस इथंच थांबा. त्या साधूला विनंती केल्यानंतर साधू तरी प्रसन्न मुद्रेत दिसत नाही. राजाने विचार केला, कदाचित तर साधूला माझ्या संपत्तीत दोष वाटत असेल. साधू त्या राजाने सांगितलं, चिंता करू नका, माझी संपत्ती कोशागृहातली दूषित नाही, तर राजाच्या कोशागृहातली संपत्ती दूषित असू शकते. काय? कोणाला लुटून असलेली, कोणाला खऱ्या अर्थानं पाहिजे कुठं स्वारी करून मिळवलेली संपत्ती असू शकते. दूषित आहे का काय, अशी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो, माझ्या कोशागृहातली संपत्ती दूषित नाही. तर आपल्या राजाची विशेषता तो सांगतो, नमेस तेनो जनपदो न कर्दयू न मद्यपी. त्यांनी चिंतन केले, 2-3 श्लोकात चिंतन तिथं आलेलं आहे पुराणात. मला सांगायचं काय, माझ्या जनपदात कोणी चोर नाही असं राजा सांगतो. बरं का, ऐकत आहे तुम्ही? हे कृतयुगातला राजा सांगतो, माझ्या राज्यात कोणी चोर नाही. हे कृतयुगातला राजा सांगतो, माझ्या राज्यात तुझी प्रजेची गॅरंटी राजा देतो. आज जर प्रामाणिक राजा बोलला तर त्याला काय उत्तर द्यावं लागेल ते तुम्ही ठरवा. कोणी चोर नाही, अरे खऱ्या अर्थाला पाहायचं झालं तर कुणी अग्निहोत्र न करणारा असा ब्राह्मण माझ्या राज्यात राहत नाही. नमेस तेनो जनपदो न कर्दयी, कोणी कंजूस नाही. त्याच्या पुढे सांगितलं, कोणी मद्यपी नाही, कोणी दारू पित नाही, सोयरच नाही तर सोयरीने राहतीलच कुठं. मला सांगायचं काय, कृतयुगातला राजा प्रजेची एवढी गॅरंटी देतो. राजा किती पवित्र असला पाहिजे. आणि एवढं जर प्रजेची गॅरंटी असेल तर हृदय पवित्र मानावे लागतील. आणि हृदय पवित्र असेल तर ध्यान नावाची साधना शक्य आहे. कृतयुगातलं मी चिंतन मांडलं. कृतयुगात लोक लाखो वर्ष जगायचे, लाखो वर्ष. का? आपल्या शरीरात अस्थी आहे आणि प्राण अस्थीचा आशय करून राहायचा. अस्थी जितके दिवस शरीरात राहायच्या तितके दिवस लोक जगायचे. त्याच्यामुळे ध्यान नावाचं साधन
त्या काळात शक्य होतं, आज ते ध्यान शक्य नाही. समोर युग बदललं, त्रेतायुग लागलं. त्रेतायाम यजतो मखैहि. त्रेतायुगात यज्ञ नावाचं साधन पुढे आलं. यज्ञ करा, देवाच्या प्राप्तीचं नियत साधन यज्ञ होतं. आज ते यज्ञ मला वाटते तसा सांगायला जमत नाही. यज्ञाच्या जुनगरी बाबा 21 संस्था आहेत, हवी संस्था आहेत, पाक संस्था आहेत, त्या 21 संस्था आहेत. आज त्या लोप पावलेल्या आहेत. आज आपल्याला त्या पाहायला सापडत नाही. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यज्ञ नावाचं साधन सुद्धा कालबाह्य झालं. यज्ञ कुणी करावा? यज्ञाला पहिला अधिकार लागतो. वाजपेयी यज्ञ आहे, क्षत्रियाला चालत नाही, त्याला ब्राह्मण पाहिजे. अश्वमेध यज्ञ आहे, क्षत्रिय पाहिजे पण राजा पाहिजे. क्षत्रिय असून राजा असेल तर त्याने अश्वमेध यज्ञ करायचा, ब्राह्मण असेल त्याने वाजपेयी यज्ञ करायचा. यज्ञाला अधिकारी लागते, यज्ञाला अर्थी लागते. अर्थी म्हणजे इच्छा पाहिजे. यज्ञ करण्याची त्याला इच्छा लागते. इच्छा नसेल तर यज्ञ जमत नाही. यज्ञाला आयुष्य द्रव्य शुद्ध पाहिजे. म्हणजे सातारा लुटायचं पुण्याला दान यज्ञात जमत नाही देवा. खऱ्या अर्थानं यज्ञातली संपत्ती शुद्ध पाहिजे आणि यज्ञ त्यांनी करायचा. घरात जेवढी मंडळी आहे त्यांना मोजायचं, त्यांना 10 वर्ष पुरेल एवढी संपत्ती बाजूला काढायची, राहिलेल्या संपत्तीत यज्ञ काढायचा. मी म्हणतो आज फक्त आज खाल्ल्यानंतर उद्या हेच भेटेल का, त्याची माणसाला चिंता आहे. पण यज्ञ नावाचं साधन सुद्धा आज शक्य नाही. यज्ञातले मंत्र शिळे चालत नाही. म्हणजे यज्ञातल्या मंत्राला 3 दिवसात आवर्तन झालं नाही तर यज्ञ मंत्र ते शिळे होतात. शिळे झालेल्या मंत्रांनी यज्ञ सांग होत नाही. म्हणून यज्ञातले मंत्र ताजे पाहिजे. ब्राह्मण धर्माने युक्त पाहिजे. म्हणजे ब्राह्मणाने 3 दिवस संध्या केली नाही तर ब्राह्मण राहत नाही. तसंच आहे, वारकऱ्याने 3 दिवस हरिपाठ म्हणला नाही तर वारकरी राहत नाही. म्हणून हरिपाठ नित्यपाठ आहे, नित्य केला पाहिजे. तो हरिपाठ आहे. माझा विषय चालला का यज्ञ कोणी करावा, त्या युगात ते नियत साधन होतं. आता यज्ञ शक्य नाही. त्याच्यानंतर व्यापार लागलं. व्यापारे परिचर्यायाम, देवाची सेवा नावाचं साधन होतं. ऐका, आज सेवा शक्य आहे का? सेवेतला साधा प्रकार सांगतो. पूजा आपल्याला करायची, पण ती पूजा कशी करायची याला नियम आहे. विग्रह कोणता आहे त्याच्यानुसार ती पूजेचा प्रकार ठरलेला आहे. उपचार मीमांसा नावाचा ग्रंथ आहे. त्याच्याने कोणत्या देवतेची उपासना कशी करावी याचं चिंतन केले. देवतेचा विग्रह कोणता आहे? पुष्टी मार्गाचे साधक असतील तर डायरेक्ट डोक्यावर नाही टाकायचं, त्याच्या पायापासून सुरुवात करायची. देवतेच्या पहिले खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर तिथं आवाहन करायचं, त्याच्यानंतर पायापासून ती पूजा करायची. पूजेचे प्रकार आहेत. देवा ती पूजा करतेवेळेस देवाला कोणतं फुल व्हायचं हा नियम आहे. देवाच्या ते देवाला वाहतेवेळेस त्या फुलाची दांडी किती असावी नियम आहे. ती दांडी कमी जास्त झाली तरी दोष लागतो. पूजा करू नये. त्या फुलाची दांडी कमी जास्त झाली तरी दोष लागते. तुम्ही म्हणाल महाराज बरं आहे, आधीच पूजेचा आळस आहे आणि पूजा करून जर दोष लागत असेल तर नाही केलेली बरी नको. आधीच आळशी असं कदाचित तुम्हाला वाटेल, पण त्या सुटकेचा मार्ग सांगतो. पूजा करा, किती दोष पूजेत राहू द्या, पण पूजा करता करता देवाचं नामचिंतन करा. कारण नामात एक शक्ती आहे. कर्म संपूर्ण कारणी, कर्मात राहणारा दोष ते नाम निवृत्त करते आणि त्या कर्माचं योग्य फळ आपल्या पदरात देते. त्या काळातले लोक 100च्या वरच जगायचे. समोर कलियुग लागलं आणि कलियुगाचा विचार करायचा झाला तर कली जुग केवल नाम आधारा, कलौत हरी कीर्तन. कलियुगा माझे करावे